माझ्या मनात चिंता कसली आहे मी तुम्हाला सांगतो. जसं या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रोटेस्ट बाबत केलं, शेतकऱ्यांच्या विरोधाबाबत केलं किंवा शाहीनबागच्या धरण्याबाबत केलं, तसंच आता कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरच्या धरण्याबाबत करण्यात येईल. म्हणजे काय करण्यात येईल? शाहीनबागला काय झालं बघा. 2019चं धरणं आहे ते. सीएएच्या विरोधात हे धरणं होतं आणि जोरदार मोहीम देशभरात राबवली गेली होती. सीएएच्या विरोधामध्ये महिलांनी सुरू केलेले धरणं होतं. सुरुवातीला या धरण्यासाठी काहीच केलं नाही सरकारने, त्याला प्रतिसादही दिला नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि या महिलांना पटवायला 2 जजेस तिथे गेले. 3 महिने हे धरणं चाललं. शेवटी किती काळ धरणं धरणार आहे महिला सुद्धा. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून हे धरणं गुंडाळावं लागलं, हे लक्षात घ्या. तिथे शेतकऱ्यांच्या प्रोटेस्टचं काय झालं? 2021चा जो प्रोटेस्ट आहे, 1 वर्षभर शेतकऱ्यांनी निग्रह दाखवला. 1 वर्षभर विरोध केला, निदर्शनं केली दिल्लीच्या सीमेवर. त्यांचा आता भयंकर छळ करण्यात आला. भयंकर छळ इतका की रस्त्यावर उलटे खिळे मारले. त्यांनाही पाणी मिळणार नाही, त्यांनाही अन्न मिळणार नाही, असं सरकारने पाहिलं. सरकारी दलालांनी इथे घुसून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला. या 1 वर्षभरात 100हून अधिक शेतकरी दगावले, असं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. सरकारचं म्हणणं आहे 25 शेतकरी दगावले. माझं म्हणणं आहे 100 शेतकरी मेले की 25 मेले, जबाबदारी कोणाची आहे? अगदी 25 मेले असतील तरी ही जबाबदारी नरेंद्र मोदींच्या डोक्यावरच आहे. त्यावेळेला जर त्यांनी प्रतिसाद दिला असता लवकरात लवकर, तर हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतलं असतं. शेवटी 1 वर्ष शेतकऱ्यांनी निग्रह दाखवल्यावर, विरोध केल्यावर 1 वर्षानंतर शेतकऱ्यांवर अन्याय करणारे 4 कायदे मोदींनी मागे घेतले. त्या दिवसापासून आजपर्यंत मोदी या शेतकरी विषयक कायद्यांबाबत काहीही बोललेले नाहीत, हे लक्षात घ्या. पण शेतकऱ्यांना त्रास दिला, शेतकऱ्यांचा छळ केला. शाहीनबाग महिलांना सुद्धा देशद्रोही ठरवलं, शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवलं. तोच प्रकार आता जंतर मंतरच्या आंदोलनाबाबत केला जातोय. म्हणूनच धर्मेंद्र प्रधान असं म्हणतायत की हे अराजकवादी आहेत. ही बी टीम आहे देशविघातक प्रवृत्तींची. भाषा तीच आहे. मोदी सरकारची भाषा बदललेली नाही. शेतकरी असो, महिला असो, अल्पसंख्याक असो की तरुण असो, विद्यार्थी असो, मोदी सरकारची भाषा बदललेली नाही.